पोचलो हो माझं कोकण गाव म्हणतो सोड मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील. निसर्गरम्य कोकणातून तुम्हा सर्वांच्या आपल्या कोकणी मित्र राजापूर यूट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावो अशी देवा त्याची प्रार्थना करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आता सकाळ झालेली आहे आणि सकाळची थंडी वगैरे भरपूर पडली आहे इकडे बघा. तर ही जी कोंबडी आहेत ना पाठीमागे, तर ही कोंबडी आपण सोडलेली नाहीत, म्हणजे दरवाजे त्यांचे साईड होते त्याच्यामुळे दरवाजे उघडून ते स्वतःच बाहेर आले कोंबडी. तर आता बाहेर आल्यामुळे आपण त्यांना झाकू तर शकत नाही, तर त्याच्यामुळे आपण त्यांना गहू वगैरे टाकलेले आहेत. तर आता आपण त्यांना गरम पाणी ठेवूया जेणेकरून त्यांना सर्दी लागणार नाही. गार पाणी कसं पिऊन त्यांना सर्दी होऊ शकते. तर सर्वात आधी आपण काय काम करणार ते सर्वात आधी आपण त्यांना गरम पाणी ठेवूया. तर चला. आपण मोठ्या कोंबड्यांना आपण गरम पाणी वगैरे ठेवलेलं आहे आणि आता गरम पाणी वगैरे त्यांचं पिऊन झालेलं आहे. तर आता सगळीकडे गेले सगळेजण, पण जास्त लांब जाण्यात थंडी आहे. तर तिथे आता झाडाजवळ तिथे खाली आपले जे झाड आहे फुलांचं, तर त्याच्यावर तिथे बसून राहतील. तर आता आपण थोड्या वेळाने आपण पिल्लं वगैरे सोडणार आहे, तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे की आपल्या रुपयात तंगीचे काय रिझल्ट आहे. तुम्हाला थोड्या वेळानेच मी दाखवणार आहे. आणि एकदम ओके झालेलं आहे ते पिल्लू. खाद्य वगैरे आता खात नव्हतं, ते खाद्य वगैरे सर्व खात आहे. तर थोड्या वेळाने आपण दाखवणार आहे, कारण आता हे बघा सगळीकडे धुपं वगैरे पडलेलं आहे, सर्व गार वातावरण आहे, त्याच्यामुळे मी तिथं स्वेटर घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही. तर थोड्या वेळाने आपण त्यांना सोडणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. तर आता आपण सध्या कागद वगैरे आपले धुवून घेऊया कोंबड्यांना सोडलं आहे, त्याच्यानंतर मग आपलं काम हलकं होईल. त्याच्यानंतर आपण पिल्लांना खाद्य वगैरे घालून मग तुम्हाला मी दाखवतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला ओरिओला जे आपण सोडले त्या ओरिओलासुद्धा आपण बांधूया आणि त्याची सकाळी डायटसुद्धा आपण त्याला देऊया. तर मिळूया थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण जी दोन पिल्लं होती जी दोन पिल्लं सोडलेली आहेत फायनली. तर आता आपण ही जी आपली पिल्लं आहेत उरपाटी, तर ही सोडल्याने ह्याच्यामधला तुम्हाला काय रिझल्ट आपल्या तलगीचा मिळालेला आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर चला सोडूया त्यांना आपण. तर म्हणजे कुऱ्हाडा खोललेला आहे, तर आता बघूया तलंग उडी मारते की नाही. बघा ही जी खाली बघण्यासारखी ही तलंग आहे बघा. हा फायनली म्हणजे तिने उडी मारला नाही खाली. बघा इथं ही बघा, ही जी इथं सोबत जे आहे ना बघा, ही जी इथे आहे ना खाली बघा, तर ही तलंग होती आपली. तर ती म्हणजे फायनली आपल्याला जे मेन टेन्शन जे होतं आपल्या तलंगीचं ते टेन्शन आपलं गेलेलं आहे आणि तलंग एकदम ओके झालेली आहे. तर आपल्याला आता कसलंच टेन्शन नाही आहे. तर आता आपण गरम पाणी वगैरे आपण पहिलंच ठेवलं होतं, त्यामुळे पाणी जर वगैरे जर हवं असेल तर ते पाणी गरम पाणी वगैरे पिऊ शकतात. तर आता थंडीसुद्धा आहे भरपूर, थोडी साधारण आहे. तर आता थोडं थोडं ऊन सूर्यकिरणसुद्धा बाहेर पडलेलं आहे. ते बघा तिकडे इथे सूर्यकिरण वगैरे सर्व पडलेलं आहे बाहेर.
तर आता आपण कचरा वगैरे पानं वगैरे आहेत ना ते सर्व एका जागेवर तिकडे गोळा करूया. म्हणजे गोळा इथं कालची जी गोळा केलेली आहेत ती तिकडे नेऊन टाकूया. म्हणजे आपली जी आता इथे पडलेली आहेत पानं ती सुद्धा आपण तिथे नेऊन टाकूया आणि आपण आग लावून तिथे शेकोटी घेऊया. आता भरपूरच थंड आहे आणि ओरिओला सुद्धा आपण बांधलेलं आहे आणि त्याची सकाळची डाएटसुद्धा आपण त्याला दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला कसलंच टेन्शन नाही. पण सर्वात आधी आपण कोंबडींचे कागद धुवून घेऊया आणि कुऱ्हाड साफ करून घेऊया. म्हणजे कुऱ्हाडात आपण फरके वगैरे टाकूया. म्हणजे कोंबड्यांना जर कुठल्या अंडी द्यायची असेल तर कोंबडी त्याच्यामध्ये जाऊन अंडी देऊ शकतात. तर आता भेटूया सर्व कामं झालं. चला तर म्हणजे आता आपण इथे कचरा काढत होतो आणि आपला अर्धाच कचरा काढून झाला आहे. तर ही जी पाठीमागे जी 5 पिल्लांची जी कोंबडी आहे ना मी तरी म्हणजे तर ती ही सारखी इथे दगडाजवळ येते आहे बघा. मला दाखवतो मी बघा. ही सारखी या दगडाजवळ येते. तर इथनं बघा हे सर्व वरती जंगल आहे त्याच्यामुळे इकडून मंगूस येऊन इथं पिल्लांना पकडू वगैरे शकतो. कोंबडीला मी भरपूर वेळा वरती हाकवलं पण ती वरनं सारखी खालीच येते. तर आता कागद वगैरे आपण सर्व धुवून टाकले आणि काप्यामध्ये वगैरे कागद घातलेले आहेत कारण आपल्या कोंबड्या फिरवून झाल्याच्या नंतर आपण त्यांना झाकू शकतो. त्याच्यासाठी आपण कागद घातले होते. तर आता ही कोंबडी सारखी इथेच येते त्याच्यामुळे आपण ते पिल्लांना झाकून टाकूया. नाहीतर मग मंगूसाने वगैरे पकडल्यानंतर मग काय फायदा नाही तिथं. चला आपण कोंबडीला झाकूया, खाद्य वगैरे घालूया पिल्लांना. त्याच्यानंतर परत आपण कचरा वगैरे काढून सर्व आणून ते जाळूया. मग आपलं काम कंटिन्यू राहील. तर चला तर म्हणजे फायनली आपण कोंबडी इथे आणलेली आहे आणि कोंबडीच्या त्या डिशामध्ये आपण पिल्लांसाठी खाद्य वगैरे घेतलेलं आहे हे बघा. तर हे इथे खाद्य आपण एवढंच घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकूया आपण. कारण सकाळची सर्दी भरपूर असते त्याच्यामुळे हे गरम पाणी आपण इथे घेतलेलं आहे. तर हे गरम पाणी आपण आता इथे टाकूया आणि ती जी म्हणजे तुम्हाला मी तलंग जी सांगितली होती आपली ओके झाली आहे. तरी बघा आता बघा पहिली ही पाळायची सुद्धा नाही. तर आता आपण हिला पकडायला गेलो नाही बघा ही लगेच पळते आणि आता गावात सुद्धा नाही हातामध्ये बघा. हे फुल ॲक्टिव्ह झालेली आहे ही हे बघा. तर आता आपण तिला खाद्य दाखवूया. म्हणजे खाद्य बघितलं ती लगेच येईल धावत आणि मग पकडूया. बाकीची आपली पिल्लं कुऱ्हाड्यात गेले त्याच्यामुळे आपण कुऱ्हाड बंद केला आहे. तर पटापट खाद्य घालूया आणि त्याच्यानंतर आपण जी एकदम ओके झाली जी तलंग आहे तिला आपण खाद्य घालूया. बघूया आपण खाते काय. चला खाद्य आपण इथे घेतलेलं आहे. तर आता आपण गरम पाणी टाकूया त्याच्यामध्ये. तर हे इथे गरम पाणी सुद्धा आपण घेतलं आहे. तर एवढं पाणी बस झालं. तर आपण आता खाद्य थोडं पाणी खेचून घेते तोपर्यंत आपण ते पिल्लाला पकडूया बघूया गावते काय. चला तर म्हणजे पिल्लू आपल्याला इथे गावलेलं आहे. आता हे खाद्य खायला बघा कसं जातं आहे बघा. तर पूर्ण ओके झालेली आपली तलंग. तर आपण खाद्य घालूया आणि बाकीच्या पिल्लांना सुद्धा याच्यामध्ये शिफ्ट करूया. तर चला अरे तुलाच देणार आहे थांब. अरे तुलाच देणार आहे. तर चला म्हणजे पटापट आपण घेऊया आता. तर बाकीची पिल्लं सुद्धा आपण शिफ्ट करूया पिल्लांमध्ये. तर आपण दुसरी मोठी पिल्लं बघूया आता. ती पण तिथे बाहेरच फिरतात 2 पिल्लं. तर ती पिल्लं सुद्धा आपण पकडूया. आपण थोड्या वेळाने यांचं खाद्य खाऊन झालं की त्याच्यानंतर आपण यांना खाद्य घालणार आहे 2 पिल्लांना. चला तर मंडळी जसं की तुम्ही आता बघितलं आपली तलंग एकदम ओके झालेली आहे. खाद्य वगैरे सर्व आता खाते आहे. तर आता आपण गरम पाणी आणलं आहे ना. तर आपण आता गरम पाण्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी घेऊया ह्यांचं खाऊन झाल्याच्या नंतर. त्याच्यामध्ये आपण अर्धी गोळी टाकूया सर्दीची आणि मग ते पाणी आपण यांना प्यायला देऊया. म्हणजे कशी बाकीच्या पिल्लांना जर सर्दी वगैरे असेल तर ते ठीक होऊ शकतात एकदम ओके. तर इकडे आपण कापडं वगैरे सर्व घातलेले आहेत कुऱ्हाड्यामध्ये. तर ही आपली कडकनाथ कोंबडी आहे बघा. ही कडकनाथ कोंबडी आता अंड्याला नसते. तर ह्या कुऱ्हाड्यामध्ये आपण इकडे हे बघा हे इथे आपण फडके वगैरे ठेवलेले आहेत गोंते वगैरे. तर ती आता थोड्या वेळाने अंडे घालायला जाईल. ते पण तुम्हाला दाखवतो. आपण अंडे आपण हे कुऱ्हाड्यामध्ये ठेवतो. आपला जुना कुऱ्हाडा आहे. इथे आपण एक बादली ठेवली आहे. त्या बादलीमध्ये आपण भुसा टाकलेला आहे. तर त्या बादलीमध्ये आपण सर्व अंडी ठेवतो आणि चिलके यांची अंडीसुद्धा आपण त्याच्यातच ठेवतो. तर आता हे पिल्लांचं खाऊन झाल्याच्या नंतर आपण त्यांना गोळी वगैरे घालूया त्या पिल्लांना आणि मग आता काम आपलं ओके झालेलं आहे. तर
जे मेन टेन्शन होते ते आपले गेलेले आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला कसल्याच सुद्धा टेन्शन नाही. पण जास्तीत जास्त काळजी आपल्याला आता घ्यायला लागणार आहे, कारण थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. आणि आता मी तुम्हाला हे कोकणातलं सकाळचं वातावरण दाखवतो, तर चला. आता आपण त्यांना पिल्लांचं खाऊन वगैरे झालेलं, तर आता आपण त्यांना नुसतं पाणी ठेवूया. कारण मुन्ना भाईला मी विचारलं तर तो बोलला गोळी वगैरे आता नको, कारण सर्व पिल्लं ओके झालेले आहेत. तर आता आपण त्यांना पाणी घालूया आणि बाकीची आपली जी 2 पिल्लं जी आहेत ती थोड्या वेळाने आपण दाखवूया. कारण आता थोडं त्यांना फिरून दे, कारण ती मोठी पिल्लं आहेत, त्याच्यामुळे ती इकडेच बसून असतात कढीपत्त्याची इथे, त्याच्यामुळे त्यांना थोडं फिरून दे. त्याच्यानंतर आपण त्यांना घातणार आहे. तर आता आपण पिल्लांना 5 पिल्लांना पाणी वगैरे ठेवूया आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना झाकूया, तिकडे पाणी शिफ्ट करूया पाणी प्यायला. चला. आता पिल्लं वगैरे भुशामध्ये तिथे खेळत आहेत. तर आता ती 2 पिल्लं जी आहेत आपली ते आपण थोड्या वेळाने टाकणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपला इथे संपतो. तर म्हणजे हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला कसा वाटला ते कमेंट नक्की करा. आणि 100 सबस्क्रायबांचे आपण भरपूर क्लोज आहे, तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर मिळूयाचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.